नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल एक खूप मोठी आणि अधिकृत बातमी आलेली आहे. आणि आज आपण ही सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, तीही थेट आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीच्या आधारावर. चला सुरू करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ती मोठी घोषणा काय आहे, मग ही भरती टप्प्याटप्प्याने का होणार आहे, नवीन आकृतीबंध म्हणजे नेमकं काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी याचा अर्थ काय आहे, हे सगळं आपण सविस्तरपणे पाहूया. हाच तो प्रश्न आहे ना, जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. हजारो उमेदवार याच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. आणि चांगली गोष्ट ही आहे की आता यावर थेट सरकारकडूनच उत्तर आलंय. चला तर मग ते उत्तर काय आहे तेच बघूया. चला तर या विषयात जरा खोलवर जाऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, ही कुठलीही अफवा नाहीये. ही माहिती थेट आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर आधारित आहे, त्यामुळे याचं महत्त्व खूप जास्त आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे भरती होणार आहे. फायनली सरकारने विधानसभेत हे क्लिअर केलंय, त्यामुळे आता जी एक अनिश्चितता होती ना, ती बऱ्यापैकी दूर झाली आहे. आता या घोषणेमध्ये एक खूप महत्त्वाचा शब्द आहे. आरोग्यमंत्र्यांनी काय म्हटलंय? भरती होईल, पण ती टप्प्याटप्प्याने होईल, एकाच वेळी नाही. हा टप्प्याटप्प्याने शब्द इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि का, ते आपण पुढे बघूच. आणि ही माहिती आली कुठून? तर आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत हा प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. म्हणजे हे सगळं अधिकृत कामकाजाचा भाग आहे. एकदम पक्की बातमी आहे ही. बरं, मग हा प्रश्न येतो की भरती टप्प्याटप्प्याने का, एकाच वेळी का नाही? यामागे एक मोठं कारण आहे आणि ते समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की अरे, जागा तर रिकाम्या आहेत, मग एकाच वेळी भरती का करत नाहीत? काय अडचण आहे? तर याचं उत्तर एका महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये लपलेलं आहे. आणि ते उत्तर आहे नवीन आकृतीबंध. आता हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. सरकार आरोग्य विभागासाठी पदांची म्हणजे पोस्टची एक नवीन रचना तयार करते. आणि जोपर्यंत हा आराखडा फायनल होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करता येत नाही. आणि म्हणूनच भरती टप्प्याटप्प्याने होणार आहे. चला, आता हा नवीन आकृतीबंध म्हणजे नेमकं काय आणि याला किती वेळ लागू शकतो हे थोडं डिटेलमध्ये बघूया. कारण खरं सांगायचं तर उमेदवारांचं पुढचं सगळं भविष्य याच एका गोष्टीवर अवलंबून आहे. ही प्रोसेस कशी असेल ते बघा. सगळ्यात पहिलं काम आकृतीबंध फायनल करणं. ते झालं की मगच भरतीचा पहिला टप्पा जाहीर होईल. पहिल्या टप्प्याची भरती पूर्ण होईल आणि मग त्यानंतरच पुढच्या टप्प्यांचा नंबर लागेल. सगळे एकदम स्टेप बाय स्टेप होणार आहे. आता या घोषणेमध्ये आणखी एका महत्त्वाच्या गटाचा उल्लेख झाला आहे. ते म्हणजे जे कर्मचारी सध्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहेत, त्यांच्याबद्दल सरकार काय म्हणतंय ते बघूया. आणि ही संख्या काही छोटी नाहीये. जवळपास 10,000 कर्मचारी. हो, तब्बल 10,000 कर्मचारी सध्या कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे आणि सरकार त्याकडे लक्ष देत आहे. सरकारने या गट क आणि गट ड च्या कर्मचाऱ्यांबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या सेवेबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय. त्यांचे हक्क जपले जातील आणि त्यांच्या पगाराच्या किंवा इतर तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील असं आश्वासनही दिलं आहे. ओके, तर ह्या सगळ्या माहितीचा, या सगळ्या घोषणेचा जे लोक भरतीची वाट बघतायत, जे तयारी करतायत, त्यांच्यासाठी नेमका अर्थ काय, आपल्याला यातून काय समजून घ्यायचंय, चला आता ते बघूया. तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. भरती होणार हे कन्फर्म आहे, पण घाई करू नका, ती एकाच वेळी होणार नाही. 2. नवीन आकृतीबंध या शब्दावर लक्ष ठेवा. सगळा खेळ त्यावरच आहे. 3. कुठल्याही व्हॉट्सॲप फॉरवर्डवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त ऑफिशियल अनाउन्समेंटची वाट बघा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, संयम ठेवावा लागेल, कारण ही प्रोसेस टप्प्याटप्प्यानेच पुढे जाणार आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. ही जी नवीन पद्धत आहे म्हणजे आकृतीबंधावर आधारित टप्प्याटप्प्याने होणारी भरती, यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेमध्ये आणि तिथल्या नोकऱ्यांमध्ये भविष्यात नेमके काय बदल होतील, याचा लाँग टर्म इफेक्ट काय असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?